नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत. आज आपण इयत्ता 5वी गणित विषयातील दुसरे प्रकरण संख्या ज्ञान शिकणार आहोत. आता संख्या म्हटलं की गणिताची सुरुवात ही संख्येपासूनच होते. अगदी उजळणीपासून 1 ते 10 अंक, त्यानंतर पुढे 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, अशा संख्या वाढत जातात. या संख्यांपासून गणिताची सुरुवात होत असते. आणि संख्या म्हटलं की त्या संख्येचं आपल्याला वाचन आणि लेखन हे येणं खूप गरजेचं असतं. आणि हे वाचन लेखन जर आपल्याला संख्यांचं यायला लागलं तर गणित अगदी सोपं जातं, गणित आपल्याला सोपं वाटायला लागतं. तर हे आपण आज गणित वाचन आणि लेखन याबद्दल माहिती पाहूया. आता गणिताचं वाचन करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. संख्यांचे वाचन करताना संख्येतील प्रत्येक अंकाचं स्थान हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता संख्येतील प्रत्येक अंकाचं स्थान कोणतं असतं तर ते त्या संख्येच्या उजवीकडून म्हणजे शेवटच्या अंकाकडून आपल्याला त्या संख्येचं स्थान पाहायचं असतं. जो सर्वात शेवटचा अंक म्हणजे सर्वात उजवीकडचा अंक असतो त्याचं स्थान असतं एकक. त्यानंतर उजवीकडून 2 नंबरच्या अंकाचं स्थान असतं दशक. 3 नंबरचा अंक असतो शतक. त्यानंतर जसजसे डावीकडे अंक वाढत जातात तसं त्या संख्येतील अंकांचे स्थान सुद्धा वाढत जातात. त्यानंतर शतक नंतर असतो हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज अशा या संख्यांचे स्थान असतात. आपल्याला 5वीमध्ये एक दशकोटीपर्यंतच संख्या आपल्याला शिकायच्या आहे. आता संख्यांचे वाचन करताना आपल्याला 1 अंकी संख्या असेल, 2 अंकी संख्या असेल, फार तर 3 अंकी संख्या असेल तर वाचण्यास सोप्या जातात. परंतु जसजसे संख्येतील अंक वाढत जातात 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, 8 अंकी, 9 अंकी अशा जर संख्या असतील तर त्या वाचण्यासाठी थोड्याशा अवघड जातात. तर त्याच आपल्याला या ठिकाणी त्याच संख्यांचं वाचन सोपं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर सर्वात प्रथम आपण काय करूया की एक संख्या घेऊया. उदाहरणार्थ ही संख्या घेतली पहा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या संख्येमध्ये 4 अंक दिसत आहेत. एकक स्थानी 4 आहे, दशक स्थानी 3 आहे, शतक स्थानी 2 आहे, एकक स्थानी हजार स्थानी 1 हा अंक आहे. तर या संख्येचं वाचन करण्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं की आपण हा जो या ठिकाणी तक्ता आखून घेतलेला आहे तर तो सर्वात प्रथम आपण शिकण्यासाठी हा असा तक्ता आखून घेऊ शकता. याचा तक्त्याचा जर आपल्याला चांगला सराव झाला तर या संख्या आपल्याला चांगल्या प्रकारे वाचता आणि लिहिता येतील. तर सर्वात प्रथम ही संख्या आपण या तक्त्यामध्ये लिहून घेऊया. नेहमी संख्या लिहिताना उजवीकडून लिहायचं, एकक स्थानच्या अंकाकडून लिहित जायचं. तर सर्वात प्रथम हा जो 4 आहे तो आपण एकक स्थानच्या एककच्या खाली लिहूया. त्यानंतर 3 दशकच्या रकान्यामध्ये, 2 शतकच्या रकान्यामध्ये आणि हजारच्या रकान्यामध्ये 1 अशी ही संख्या आपण लिहून घेतली. तर या ठिकाणी आता संख्येचं वाचन करताना सर्वात प्रथम या संख्येचे गट करणं गरजेचं आहे. तर गट कसे करायचे पहा. शेवटचे जे 3 अंक आहेत त्या शेवटच्या 3 अंकांचा एक गट करायचा म्हणजे एकक, दशक आणि शतक. आता यामध्येही जो दशक आणि एकक हे जे 2 गट आहे या 2 गटातील जे 2 अंक आहेत ते एकत्र करून त्याचा एक आपण गट समजूया. आणि शतकचा जो अंक आहे शतकच्या रकान्यामधील अंक त्याचा सेपरेट एक गट. आणि त्यानंतर प्रत्येक पुढे जे अंक असतील
त्यामध्ये 2-2 अंकांचा एक एक गट करायचा आणि त्याचं वाचन त्या पद्धतीने करायचं असतं. तर सर्वात प्रथम आपण ही संख्या वाचून पाहूया. तर या ठिकाणी 1 हा अंक कुठे आपल्याला दिसतोय? 1000च्या रकान्यामध्ये दिसतोय. तर या ठिकाणी वाचन करताना आपण असं करायचं पहा, 1000. 2 शतकच्या ऐवजी याला आपण शे असं म्हणायचं, 200. आणि दशक आणि एकक स्थान हे दोन्ही अंक एकत्र करून, जसं उजळणीमध्ये आपण वाचतो त्या पद्धतीने एकत्र करून वाचायचे. म्हणजे हे वाचणार आपण 3×4 = 34. म्हणजे याचं वाचन कसं होईल? 1234. 1234. नंतर आणखी एक संख्या आपण पाहूया. समजा आता 5 अंकी एखादी संख्या घेऊ. लिहा. आता ही संख्या आपण या तक्त्यामध्ये लिहून पाहूया. 2. आता याचे सुद्धा याप्रमाणेच गट करायचे. शेवटचे 2 अंक, हा शतकचा अंक आणि 1000 आणि 10,000 यांचा एकत्रित गट करायचा आहे 2 अंकांचा. तर या ठिकाणी पहा, शतकच्या रकान्यामध्ये जो अंक आहे त्याला आपण शे म्हणतो. त्याचबरोबर 1000 आणि 10,000 या 2 कॉलममध्ये जी संख्या असेल त्या संख्येचं पूर्ण वाचन करायचं आणि त्याला वाचन करताना आपण 1000 असं वाचन करायचं. त्याच पद्धतीने लक्ष आणि दशलक्ष या 2 कॉलममध्ये जी संख्या असेल ती संख्या वाचायची आणि त्याचं वाचन करताना त्या पूर्ण संख्येला लक्ष असं म्हणायचं. त्याच पद्धतीने कोटी आणि दशकोटी यामध्ये जे 2 अंक असतात त्या संख्येचं वाचन करून त्या संख्येला कोटी असं वाचायचं. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर वाचन करणं एकदम सोपं जाईल. पहा, हे गट आपण या ठिकाणी करून घेतले. आता वाचायचं आहे आपल्याला. 10,000 आणि 1000 या दोन्ही कॉलममध्ये मिळून 2 अंकी संख्या आपल्याला या ठिकाणी 13 दिसते. म्हणजे वाचन करताना काय करणार? 13,600. 9 वर 2 आहेत म्हणजे काय वाचणार आपण त्याला? 92. अशा पद्धतीने वाचता येईल. म्हणजे वाचन कसं लिहिता येईल? 13,692. या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने हे वाचन आपल्याला करता येतं. आणखी एक आपण संख्या घेऊन पाहूया. आता थोडीशी मोठी घेऊया, कोटीपर्यंतची अशी संख्या घेतली. पहा, आता ही संख्या आपण या ठिकाणी तक्त्यामध्ये लिहून पाहूया. शेवटचा एकक स्थानी आहे 0, त्यानंतर 9, पुढे आहे 6, 8, 7, 2, 5, पुन्हा 5 आहे आणि 4. आता ही संख्या मोठी झाली. पहा किती अंकी संख्या आहे ही? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता या 9 अंकी संख्येचं आपल्याला वाचन करायचं आहे. सेम याच पद्धतीने. खूप सोपं आहे. शेवटचे 2 अंक आपण एकत्र वाचणार आहोत. त्यानंतर शतक स्थानचा जो अंक आहे त्याचं वाचन करून त्याला आपण शे म्हणणार आहोत. त्यानंतर पुढे जेवढे अंक आहेत त्या प्रत्येक अंकाचे 2-2 अंकांचा एक गट करायचा. या 2 अंकांचा एक गट त्याला आपण 1000 म्हणणार. त्यानंतरच्या पुढील 2 अंकांचा गट करून त्याला आपण लक्ष म्हणणार आणि त्या पुढील 2 अंकांचा गट करून त्याला आपण कोटी असं म्हणणार. तर वाचन करणं एकदम सोपं आहे. पहा, तुम्ही सुद्धा करू शकता. पहा बरं तुम्हाला करता येतंय का? काय करणार? या ठिकाणी काय संख्या आहे पहा. पहिली 4 वर 5 म्हणजेच 45. 45 कोटी. पुढच्या गटामध्ये दिसत आहेत आपल्याला 52. 52ला काय म्हणणार? या ठिकाणी पाहायचं 52 लक्ष.
त्यानंतर पुढे दिसत आहेत आपल्याला 78 गटामध्ये पहा त्याचं वाचन 78,000. पुढे काय आहे 600, 600 आणि शेवटी दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून तयार होणारी संख्या आहे 90. तर अशा पद्धतीने आपल्याला संख्यांचं वाचन अगदी सोप्या पद्धतीने शिकता येतं या रकान्याच्या माध्यमातून. घरी तुम्ही याचा सराव करा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही संख्यांचं वाचन करायला शिकणार आहात. काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. अशा उदाहरणांचा तुम्ही सराव करा. सराव संच 2, 3 आणि 4 या 3 सराव संचामध्ये अशी उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. त्या उदाहरणांचा सराव करा म्हणजे तुम्हाला संख्यांचं वाचन हे नक्की जमणार आहे. वाचन करताना लक्षात ठेवायचं की संख्यांचे जर आपण उजवीकडून गट करत गेलं, अशा पद्धतीने उजवीकडून संख्यांचे गट करत गेले तर संख्यांचं वाचन करणं आपल्याला सोयीचं जातं. यानंतर आपण संख्या लेखन पाहूया. आता हे आपण पाहिलं संख्या अक्षरात लिहिणे, संख्येचं वाचन लिहिणे. आता यापुढे जर संख्यांचं वाचन दिलेलं असेल या पद्धतीने, म्हणजे संख्या जर आपल्याला अक्षरात दिलेल्या असतील तर त्या अंकात कशा लिहायच्या हे आपण शिकूया. आता संख्या अंकात लिहायच्या असतील तेव्हा या तक्त्यामध्ये लिहिताना सर्वात प्रथम आपण संख्या अंकात लिहिताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरचा जो अंक आहे तो लिहून घ्यायचा. त्यानंतर हळूहळू लहान स्थानांवरचे अंक योग्य रीतीने लिहून घ्यायचे. पहा आपण एक उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी मी एक उदाहरण घेतले पहा. 4,13,15,24,112. आता सर्वात मोठं स्थान कोणतं आहे तर ते आहे अब्ज. तर अब्ज स्थानावर सर्वात प्रथम आपण अब्ज स्थानावर दिलेला अंक लिहून घेऊया. या ठिकाणी अब्ज स्थान आहे पहा. इथे मी लिहिले 4 अब्ज आहे तर अब्जच्या कॉलममध्ये 4 लिहून घेऊया. त्यानंतर कोटी 13 कोटी म्हटलेलं आहे तर कोटीच्या ठिकाणी 13 लिहून घेऊया. 13 म्हणजे कोटीमध्ये 3 लिहायचं आहे आणि दशकोटीमध्ये 1 म्हणजे या संख्येचं आपण वाचन करताना असं गट करून वाचतो 13 कोटी. त्यानंतर पुढे 15 लक्ष. 15 लक्ष लक्षच्या गटामध्ये 15 लिहायचे आहेत. दशलक्ष 1 आणि 5 लक्ष. त्यानंतर पुढे 24,000. हजारच्या गटामध्ये 24 लिहा. यानंतर 112. पुढे 3 स्थान आपले राहिलेले आहेत, 3 प्लेस राहिलेले आहेत. शतकमध्ये 1 पुढे 12. अशा पद्धतीने संख्या आपण लिहून घ्यायच्या. तर या ठिकाणी आपल्याला ती संख्या अंकात लिहिलेली दिसून येईल. तर अशा पद्धतीने आपण ती अंकात लिहू शकतो. लगेच या ठिकाणी आपल्या वहीमध्ये ती सुद्धा लिहून घेऊ शकतो 12. या पद्धतीने आपल्याला ही संख्या लिहून घेता येईल. आणि जसे आपण या ठिकाणी गट केलेले तसे स्वल्पविरामाचा उपयोग करून आपण गट करून घेऊ शकतो. शेवटच्या 3 अंकांचा एक गट इथे स्वल्पविराम द्यायचा. त्यानंतर प्रत्येक 2-2 अंकाचा एक गट करायचा. ह्या हजारचा एक गट स्वल्पविराम, त्यानंतर लक्षचा गट 2 अंकांचा स्वल्पविराम आणि कोटीचा गट 2 अंकांचा इथे स्वल्पविराम द्यायचा आणि शेवटी अब्जचा गट. अब्ज या ठिकाणी दशाब्ज होईल जर पुढे संख्या वाढली तर. अशा पद्धतीने अंकात संख्या या ठिकाणी आपल्याला या तक्त्याच्या मदतीने लिहिता येईल. त्याच पद्धतीने दुसरी संख्या पहा आहे 34 लक्ष. म्हणजे लक्षच्या गटामध्ये आपल्याला 34 ही संख्या लिहायची आहे. लक्षचा गट पहा या ठिकाणी 34. पुढे 506. 500 म्हणजे हा गट आहे शतकचा. या ठिकाणी आपण 5 हा अंक लिहू शकतो. आणि पुढे 6 म्हणजे एकच अंक आहे आणि एकच अंक आहे म्हणजे तो एककच्या गटामध्ये लिहायचा आहे 6.
आता बाकी उरलेला या ठिकाणी दशकमध्ये काहीच नाही आहे, हजारमध्ये काहीच नाही आहे, दशहजारमध्ये काहीच नाही आहे. म्हणजे या संख्या, या स्थानाच्या संख्या या ठिकाणी दिलेल्या नाहीत, त्या ठिकाणी 0 लिहून घ्यायचे. म्हणजे आपली संख्या या ठिकाणी तयार होते 34 लक्ष मध्ये 2 शून्य आहेत, 506. याचे गट करून घ्या. शेवटचा 3 अंकांचा गट, त्यानंतर 2 अंकांचे गट 1 2, 1 2. अशा पद्धतीने ह्या संख्या आपल्याला लिहिता येतील. अतिशय सोपं आहे. आता हे उदाहरण पहा, तुम्हाला करता येते का? नक्कीच करता येईल. 2,03,50,10. तो हा जो 2 आहे तो आपण कुठे लिहिणार बरं? कुठे लिहिणार आहे तर तो या ठिकाणी कोटीच्या गटामध्ये लिहिणार आहे. कोटी पहा, कोटीचा गट 2 कोटी. पुढे आहे 3 लक्ष, तो 3 लक्षच्या गटामध्ये लिहा. लक्ष 3. 50,000 10 म्हटले. आता 50,000 म्हणजे 2 अंकी संख्या आहे. हजारच्या गटामध्ये ही 2 अंकी संख्या लिहायची 50,000. आणि 10 शेवटचे 10 म्हणजे ही 2 अंकी संख्या दशक आणि एकक या ठिकाणी लिहून घ्यायची. आता या ठिकाणी शतकच्या ठिकाणी काहीच दिलेलं नाही, तिथे 0 लिहा. पुन्हा दशलक्षच्या गटामध्ये सुद्धा काहीच नाही, तिथे सुद्धा 0 लिहायचा. आणि म्हणजे ही आपली अंकामध्ये संख्या तयार होईल. गट करून पहा, लगेच लक्षात येईल आपल्या. शेवटचे 3 अंक, यानंतर 2 अंकांचा गट 1 2, पुन्हा 1 2. या पद्धतीने या अंकामध्ये संख्या तयार होईल. शेवटचं एक उदाहरण पाहूया आपण. 16,12,00,000. खूप सोपं आहे. कोटीच्या गटामध्ये 16 ही संख्या लिहून घ्यायची. कोटीचा गट पहा, या ठिकाणी 16 आपल्याला दिसतोय, तो 16 कोटीच्या गटामध्ये लिहून घ्या. आणि पुढे 12,00,000. 16,12,00,000. पुढे काहीच दिलेलं नाही आहे, त्या सर्व ठिकाणी 0 0 0 लिहून घ्या. म्हणजे संख्या आपली तयार होईल 16,12,00,000. पुढे 0 किती आहेत पहा, दशहजार, हजार, शतक, दशक आणि एकक. या ठिकाणी गट करून घेतले तर लगेच आपल्या लक्षात येतं. अशा पद्धतीने अंकामध्ये ही संख्या आपल्याला लिहिता येते. अगदी सोपं आहे. तुम्ही याचा आता सराव करून पहा लगेच, म्हणजे याचा सराव होईल. आणि संख्यांचं वाचन आणि लेखन हे तुम्ही नक्की या व्हिडिओमार्फत शिकलेलाच आहात. नक्की तुम्हाला समजलेलं असेल. व्हिडिओ आवडलेला असेल, शिकवलेलं समजलं असेल तर आपला व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.